डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नगरच्या केडगाव परिसरातील अंबिका बसस्टॉप येथे असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारक परिसराची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. महामानवांच्या या स्मारकांकडे मनपा प्रशासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ केडगाव येथे फुले शाहू आंबेडकर समितीची स्थापना केली गेली आहे. महापालिकेनं तातडीनं या स्मारकांचं सुशोभीकरण करून लाईटची व्यवस्था न केल्यास तीव्र उपोषणाचा इशारा समितीच्या वतीनं दिला गेला आहे. अंबिका बसस्टॉप परिसरातील स्मारकाभोवती रोज संध्याकाळी खाऊची चौपाटी भरते. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका या चौपाटीला अधिकृतपणे वीज पुरवते, मात्र शेजारीच असलेल्या महामानवांच्या पुतळ्याभोवती रात्रीच्या वेळी साधा प्रकाशही नसतो. तिथं पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य आहे. प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका अत्यंत निषेधार्ह असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. केडगाव उपनगरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याचा जो परिसर आहे त्याच्या दुरावस्थेसंदर्भात त्याची दुरावस्था जी झालेली आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या पुतळ्याच्या परिसरात चौपाटी भरली जाते. महानगरपालिकेच्या चौपाटीला लाईट देऊ शकते, चौपाटी दिसण्यासाठी, परंतु आमच्या जे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि जो पुतळा आहे त्या पुतळ्यासाठी महानगरपालिका एक सुद्धा लाईट देऊ शकत नाही. हे केडगावकरांचं मोठं दुर्दैव आहे. आणि याच्यासाठी केडगावच्या स्थानिक पातळीवर सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी, सामाजिक जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, तरुणांनी एकत्र येत आणि या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचार समिती नावाने एक समिती स्थापन केलेली आहे. जी समिती केडगाव उपनगरातील जे महामानवांचे, महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांच्या देखभालीसाठी, सुशोभीकरणासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. आणि महानगरपालिकेने या ठिकाणी सर्व स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेची असताना एक परमनंट कर्मचारी नियुक्त असताना एकही कर्मचारी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कसली स्वच्छता नाही. सगळीकडे अस्वच्छता पसरलेली आहे, दुर्गंधी पसरलेली आहे. त्यासाठी आम्ही लवकरच मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात समितीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देखील देणार आहे. आणि निवेदनामध्ये 8-10 दिवसांचा त्या ठिकाणी त्यांना वेळ आम्ही देणार आहे. त्यानंतर समिती त्या ठिकाणी आंदोलनाची पण वेळ प्रसंगी भूमिका घेणार आहे. आमच्या केडगाव येथे शिवशाहू फुले आंबेडकर विचार समिती केडगाव या स्थापन झाली. याचा उद्देश कुठलाही राजकीय नसून हे जे काही महापुरुषांची जी काय आपल्यासाठी देण केलेली, यांनी जे आपल्यासाठी जे दिलं आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यानंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा पुतळा असेल, केडगावमध्ये अनेक पुतळे असेल तिथं सुशोभीकरण करण्याची गरज आहे. आणि तिथाची जी अवस्था तुम्ही जर बघितली तर त्या अवस्था आणि तिथाची सगळी व्यवस्था पूर्णपणे कोडमडलेली आहे. यासाठी एक पुढचा आवाज उठवण्यासाठी आणि त्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या व्यवस्थीकरण करण्यासाठी जी एक समिती स्थापन केली. या समितीला तुम्ही अजून अद्यापर्यंत अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, सर्वच अध्यक्ष आणि सर्व उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, ते जे चळवळीतले माणसं जे असतात त्या चळवळीतल्या माणसांनी हे चळवळी केलेली आहे. याच्यासाठी केडगावकरांना बी आव्हान करतो की आणखी जे चळवळीतले खरे माणसं की त्यांना असं वाटतं की तुमचा राजकीय वारसा सगळा किंवा भांडा तुम्ही बाजूला ठेवा, हे काय काम झालं पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं. आपलं जे ॲडव्होकेट साहेबांनी, जे कदम साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन मंगळवारच्या आंदोलनामध्ये यावं. आपण निवेदन देणार आहोत. पहिल्यांदा निवेदन देऊ. निवेदन दिल्यानंतर 100% त्याची जाण महापालिकेला आहे. महापालिका त्याची 100% घेईल, जाण घेऊन त्याचा कार्यक्रम पूर्ण करतील असे आम्हाला अपेक्षा आहे. पण नाही केलं तर पुढचा प्रयत्न आम्ही लवकरच तुमच्या समोर जाहीर करू. या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी आणि केडगावमधील सर्व महामानवांच्या स्मारकांचं सुशोभीकरण करण्यासाठी 24 मेला स्थानिक तरुण आणि विचारवंतांनी एकत्रित येत फुले शाहू आंबेडकर समितीची स्थापना केली आहे. समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे
या दुरावस्थेबाबत तीव्र शब्दात जाब विचारला जाणार आहे. महापालिकेनं लवकरात लवकर स्मारकाच्या परिसरात कायमस्वरूपी विजेची आणि स्वच्छतेची व्यवस्था करावी, अन्यथा आमरण उपोषण छेडलं जाईल, असा जाहीर इशारा समितीच्या वतीनं दिला गेला. यावेळी ॲडव्होकेट वैभव कदम, महेश सरोदे, भरत गारुडकर, अनवर मन्यार, दीपक धस, रुपेश कांबळे, दत्तात्रय दळवी, विशाल पाचरणे, नितीन घोडके, सचिन पोखरणा, ओंकार कोतकर यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.